नमस्कार. ज्ञानेश्वरी पुढची 16वी ओवी. त्याच्याविषयी काही बोलण्यापूर्वी त्या ओवीमध्ये एक श्रवण नावाचा शब्द आहे. तर त्या श्रवणाचं महत्त्व काय लेव्हलला असतं किंवा श्रवण आपण कशाचं करतो आहे ह्याची तुम्हाला कल्पनाच अजूनही नाही आहे. तुम्ही येताय भक्तिभावानं ऐकायला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. पण आता वेळ आली आहे सांगायची तुम्हाला की तुम्ही दरवेळेला जेव्हा केव्हा माझ्याकडे येता कुठल्याही सेशनला, तेव्हा तुम्ही श्रवण करता म्हणजे नेमकं काय मिळवताय. स्पेसमधला सरळ तर आम्हाला ऐकायला येत नाही, पण स्पेसमध्ये आहे काय? प्युरिटी. अशी प्युरिटी कोणाकडे असते? तुमच्या सद्गुरू माऊलीच्या हृदयात असते. आणि ह्या प्युरिटीच्यामुळे तिच्या मुखामधनं जे काही येतं ते सगळं श्रवण करायचं असतं. श्रवण करण्यासाठी म्हणजे म्हणजे तुम्हाला देणारा शून्यामधनं टॅप करून अनॲडल्टरेट प्युअरेस्ट ऑफ द प्युअर फॉर्म ऑफ एनर्जी शब्दांमधनं, कधी गद्यामधनं, कधी पद्यामधनं तुम्हाला द्यायला बसलेला आहे. पण तुम्ही त्या लेवलला येऊन ते ग्रास्प करायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही श्रवण करायला पाहिजे. ठीक आहे, असा झाला श्र. आता श्र नंतर पुढे शब्द काय आहे श्रवण ह्या शब्दामध्ये? तो आहे व. हा जो व आहे हा लाख मोलाचा आहे. पुन्हा संपूर्ण ओंकारामधनं किंवा संपूर्ण ध्वनींमधनं विश्व निर्माण व्हायची जी प्रोसेस आहे ती ध्वनीनंतर पहिल्यांदा काय निर्माण झालं तर ते वॉटर मेटाबॉलिझम आहे. गुरुचरित्रात वेदांमध्ये स्पष्ट दिलं आहे की द फर्स्ट मॅनिफेस्टेशन, द इन्कार्नेशन ऑफ गॉडली एनर्जी आफ्टर साऊंड एनर्जी इज वॉटर मेटाबॉलिझम. आकाशात पतितम तोयम वैद्यो नारायणो हरिही. आकाशामधनं येणारं जे पाणी आहे ते पाणी नाही आहे, त्याला आपो नारायण म्हटलं आहे. म्हणजे नारायण म्हणजे मूळ परमेश्वरी शक्तीचं पहिलं डाऊनग्रेडेड व्हर्जन म्हणजे वॉटर आहे. आणि वॉटर निर्माण करणारा जो ध्वनी आहे, पुन्हा जो ध्वनी ओंकारामधनंच निर्माण होतो तो आहे वम. श्रवणमधला व हा त्या लेवलचा आहे. आणि त्यानंतर अक्षर येतं न. न हे अक्षर नीट विचार कराल तर उलटं केलं तर शिवलिंग तयार होतं. न हे अक्षर उलटं करा, नाथा घरची खूण रे उलटी, की शिवलिंग आणि शेजारचा त्रिशूळ तयार होतो. शिवलिंग ही सॅच्युरेटेड फॉर्म ऑफ कॉस्मिक एनर्जीचा रेप्लिका आहे. छोटंसं मॉड्यूल आहे ज्याच्या विच रिप्रेझेंट्स द होल कॉस्मॉस. संपूर्ण ब्रह्मांडाचं जे इन्फायनाईट आहे त्या इन्फायनाईट ब्रह्मांडाचं जर चित्र छोटं मिनिचराईज रूप काढायचं झालं तर कसं दिसेल ते म्हणजे शिवलिंग आहे. जे श्रवण हे शब्दामधला न सांगतो. म्हणजे आपण श्रवण करतो म्हणजे नेमकं काय करतो तर ह्या प्युअरेस्ट ऑफ द प्युअर फॉर्ममधले आलेली एनर्जी, साऊंड एनर्जी कानाने आहे त्या लेवलला जाऊन टॅप करतो. अनॲडल्टरेटेड टॅप करतो. त्याच्यामध्ये दुसरी कुठली भेसळ नाही. तिथून इमिजिएटली निर्माण होणार आहे ते व म्हणजे आपो नारायण. म्हणजे तुमच्या देहातलं पाणी जे 70 ते 80% तुमच्या बॉडीमध्ये आहे ते त्या लेवलची एनर्जी जेव्हा रिसीव करतं तेव्हा इमिजिएटली तेवढी प्युरिटी तुमच्या देहातल्या पाण्याला येते आणि तुमच्या देहामध्ये ती सेटल होते. याला म्हणतात श्रवण. मला सांगा, आपण श्रवण किती वेळेला आजवर केलं?
कधीच नाही केलं ना. आपण लक्ष देऊन ऐकलं सुद्धा, पण श्रवण केलंच नाही कधी. त्यामुळे पुढचं ग्रहण कधी झालंच नाही. विश्वामध्ये असणारा जो मूळ साऊंड आहे सायलेन्समधला अनाहत ओंकार, तो ती फ्रिक्वेन्सी माझ्या गळ्यात यायला पाहिजे. याला म्हणतात परमेश्वराची कृपा होणं. आणि ती तुमच्यावर व्हावी म्हणून तुमच्या कानावरती हा मॅक्झिमम व्हिब्रॅटो पडावा म्हणून माझ्या गाण्यांमधनं मॅक्झिमम व्हिब्रॅटो असतो. गायकाला गायिकेला तो मुद्दाम म्हणायला लावतो, एवढा विचार असतो. तुमच्यापर्यंत कुठलंही गाणं पोस्ट करतो तेव्हा हा माझा प्रयत्न मी कायम चालूच ठेवेन. तुम्ही फक्त किमान श्रवण भक्ती करा, कल्याण वस्तू. कारण श्रवण केलं की ग्रहण आपोआप घडणार आहे. मग त्यांनी काय होतं हे पुढच्या सेशनला ऐकूया. कल्याण वस्तू.